गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील गणेशनगर परिसरामध्ये टेम्पोमध्ये सुताचे बॉक्स भरून पार्किंगमध्ये लावलेली टेम्पो एका अज्ञात चोरट्याने चोरी केली. याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यामध्ये आकाश महावीर खोत यांनी दिली होती. पोलिसांनी 24 तासाच्या आत टेम्पोसह त्यातील सुताचे बॉक्स व टेम्पो शहापूर पोलिसांनी जप्त केला. यामध्ये अभिजित खोत याला अटक करून मुद्देमाल शहापूर पोलिसांनी जप्त केला. अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत. इचलकरंजी शहरातील गणेशनगर परिसरामध्ये राहणारे आकाश खोत यांचा टेम्पोचा व्यवसाय आहे. त्यांनी अरिहंत पार्किंग या ठिकाणी टेम्पोमध्ये सुताचे बॉक्स भरून ठेवले होते. तर अज्ञात चोरट्याने टेम्पो चोरून नेऊन सुमारे 43 लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता. याची तक्रार आकाश खोत यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी 24 तासात छडा लावून अभिजित खोत याला ताब्यात घेतलं व त्याच्याकडे 43 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पण टेम्पो मालक आकाश खोत व आरोपी अभिजित खोत हे दोघेही भाऊ आहेत. त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला होता. अभिजित यांनी हा टेम्पो चोरला होता, पण त्यांच्यावर टेम्पो चोरीची तक्रार त्यांच्याच भावाने दाखल केली होती. पोलिसांनी अभिजित खोत याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केलाय. शहापूर पोलिसांनी इतकी तत्परता दाखवून हा मुद्देमाल जप्त केला आहे. एखाद्या मोठ्या गुन्ह्यातील कधीही पोलिसांनी पत्रकारांना माहिती दिली नाही, पण गुन्ह्यातील माहिती लगेच पोलिसांना दिली. त्यामुळे या दोघा भावांमधील वाद पोलीस स्टेशनमध्ये आल्यामुळे या गुन्ह्याला मोठी व्याप्ती मिळाली. पण या दोन्ही भावांच्या मध्ये चोरीचं प्रकरण असल्यामुळे गुन्ह्याला व्याप्ती आली. पण हा गुन्हा इतका मोठा नाही. शहापूर पोलिसांनी इतकी मोठी चोरी उघड केली, खरंच चोरी झाली का असा सवाल आता उमटत आहे. या गुन्ह्याची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली.